आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 1 ते 8 मार्च दरम्यान MTDC कडून महिला पर्यटकांसाठी 50% सवलत, या सवलतीसह विविध पर्यटन उपक्रम देखील राबवण्यात येणार. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती. राज्यामध्ये 11वीचे प्रवेश होणार ऑनलाईन. 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून ऑनलाईन पद्धतीने सुरू होणार प्रवेश प्रक्रिया. बीड जिल्ह्यात ड्युटी नको म्हणत एकूण 107 पोलीस अधिकाऱ्यांनी दिले बदलीचे निवेदन. त्यामुळे बीड पोलीस दलामध्ये खळबळ उडाली. संतोष देशमुख हत्या प्रकरण केस जिल्हा सत्र न्यायालयाकडे वर्ग होणार. आजपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी केस न्यायालयात होणार. बीडच्या मकोका विशेष न्यायालयाकडून केस सत्र न्यायालयाकडे प्रकरण वर्ग. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालवण्यासाठी SITचा न्यायालयाकडे अर्ज. मात्र खटला केस न्यायालयातच चालवला जाणार. बीड जिल्हा न्यायालयाचे SITला निर्देश. महापुरुषांचा अपमान करणं, सामाजिक तेढ निर्माण करणं या प्रकरणी प्रशांत कोरटकरवर नागपुरात देखील गुन्हा दाखल. तसंच कोल्हापूर पोलिसांचा तपास सुरू. धुळ्यामध्ये प्रशांत कोरटकर विरोधात मराठा समाज आक्रमक. कोरटकरवर कठोर कारवाई करण्याची केली मागणी. इतिहासाचे अभ्यासक इंद्रजित सावंत यांना पुन्हा एकदा धमकी. सोशल मीडियावर कमेंटमधून दिली जीवे मारण्याची धमकी. केशव वैद्य नावाच्या व्यक्तीनं धमकी दिल्याचं समोर. राज्य सरकारकडून महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नांबाबत समन्वय मंत्री नियुक्त. चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांची पुन्हा नियुक्ती. सीमा भागातील मराठी बांधवांचे प्रश्न जाणून घेण्याची दोघांवर जबाबदारी असणार. अहिल्यानगरच्या गोळेगावात पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी गावकऱ्यांचं जल आंदोलन. तलावाची साठवण क्षमता वाढवणं, सिमेंटची बांधणी करणं, उन्हाळ्यात नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी व्यवस्था करावी या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन सुरू. परभणीतील सेलू नगर परिषदेच्या प्रशासकाविरोधात सेलू बंद. शासकीय योजनांच्या लोकवाट्यासाठी गाळ्याची भाडेवाढ तसेच जागांच्या अधिमूल्यात वाढ केल्यानं व्यापारी आक्रमक. सोलापुरात स्मार्ट मीटर विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेची निदर्शनं. जनतेच्या विरोधात जाऊन हे मीटर बसवण्यात येत असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप. हिंगोलीत आदिवासी समाजाची विशेष पदभरती करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन. बोगस आदिवासी प्रमाणपत्र काढणाऱ्यांवर देखील कारवाई करण्याची मागणी केली. जळगावमध्ये शासकीय कंत्राटदारांचा आक्रोश मोर्चा. शासनानं विकास कामं करून घेतली मात्र त्याची देयकं अद्यापही दिली नसल्याचा आरोप. मोर्चात डंपर, टँकर, मिक्सरसह आदी वाहनं कंत्राटदारांनी जोरदार निदर्शनं केली. सोलापुरात युवा पॅन्थर संघटनेची सेन्सॉर बोर्डाविरोधात निदर्शनं. कोण नामदेव ढसाळ विचारणाऱ्या सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांविरोधात अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. कोल्हापूरमध्ये रत्नागिरी नागपूर रस्ता चौपदरीकरण प्रकल्पात भूसंपादनासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा विरोध. भूसंपादनासाठी चौपट मोबदला देण्याची मागणी. विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. वाशिम जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव. बर्ड फ्लू आजारानं 7,500 कोंबड्यांचा मृत्यू. शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान. परभणीत जन्म प्रमाणपत्राच्या बाबतीत सर्वात मोठा घोटाळा. केवळ आधार कार्डवर इथल्या तहसीलदार आणि यंत्रणेनं 3,900 बांगलादेशींना जन्म प्रमाणपत्र दिलं. किरीट सोमय्या यांचा आरोप. नवा मोंढा पोलीस ठाण्यात सोमय्या यांनी दाखल केली तक्रार. बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील वझरमध्ये 2 गटात तुफान हाणामारी. शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा परवानगी शिवाय बसवण्यावरून राडा. भंडाऱ्यात 40,000च्या लाचेसह उपविभागीय अभियंता ACBच्या जाळ्यात. भंडारा जिल्हा परिषदेमधील कारवाईनं खळबळ. 2 गावांची कामांच्या खर्चाचं बिल काढण्यासाठी उपविभागीय अभियंत्यानं 5% रक्कम मागितली होती. जालन्यात पैशावर रेड्यांची झुंज लावल्याप्रकरणी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल. प्राण्यांना क्रूर वागणूक दिल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. हिंगोलीमध्ये अवैध रेती आणि उपसा करणारी बोट आणि 5 लाखांचा मुद्देमाल जप्त. उपविभागीय अधिकारी समाधान खुटुकडे यांची कारवाई.
होळी सणाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटरी पॅडच्या आडून गोव्याच्या प्रतिबंधित दारूची तस्करी, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत 42,83,730 रुपयांचा मुद्देमाल जप्त. अकोल्यातील जराराम सोसायटीत 12वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, वादानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल, पोलिसांनी 1 लाखाची मागणी केल्याचा कुटुंबियांचा आरोप, कुटुंबियांची दोषींवर कठोर कारवाईची मागणी. धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला गळती, नरडाणा गावाजवळील पाईपलाईन फुटल्यानं मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी, महापालिकेनं तात्काळ दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. किल्ले रायगडवर जाण्यासाठी वापरण्यात येणारी रोपवे तांत्रिक कारणामुळे 3 मार्च ते 7 मार्च दरम्यान बंद राहणार, रोपवेचे मॅनेजर राजेंद्र खातू यांची माहिती. 90,000च्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या सोन्याच्या दरात काहीशी घट, गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 1,200 रुपयांची घसरण. खेडमधील किंजळेतर्फे नातू गावात अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन, हा 75वा अमृत महोत्सव सोहळा, सर्व भाविकांनी महाप्रसादाचा देखील लाभ घेतला. परळीतील ज्योतिर्लिंग वैजनाथचा पालखी सोहळा पारंपरिक पद्धतीने संपन्न, पालखीच्या स्वागतासाठी रस्त्यावर रांगोळ्या काढून पारंपरिक वाद्य वाजवण्यात आलं, पालखी सोहळ्याला भक्तांची प्रचंड गर्दी. अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील बरवाड शिवारात आढळले बिबट्याचे बछडे, बिबट्याचे नर आणि मादीचे बछडे पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी, बिबट्याच्या वावर वाढल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड घबराट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.